नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातमीकडे. दैनिक सूर्यवार्ता आणि सूर्यवार्ता न्यूजच्या कार्यालयाचं उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झालंय. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी प्रसिद्ध बिल्डर श्री सुभाष अवताडे हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलंय. या प्रसंगी मोठ्या संख्येने बाळूज विभागातील अनेक मान्यवर पत्रकार उपस्थित होते. तसेच या कार्यालयाला शुभेच्छा देण्यासाठी माजी बांधकाम सभापती जिल्हा परिषदेचे संतोष जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय खंबावते, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया, प्रकाश निकम, तिसगाव ग्रामपंचायत सदस्य विष्णू जाधव, पंचायत समिती सदस्य दीपक बडे, वडगाव कोल्हाटीचे सरपंच सुनील काळे, जिल्हा परिषद सदस्य दत्तूभाऊ हिबाळे, रांजणगावचे सरपंच प्रभाकर महालकर हे यावेळेस प्रामुख्याने उपस्थित होते. त्याचप्रमाणे वाळूज एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडेसाहेब यांनी त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून सूर्यवार्तांच्या सर्व प्रतिनिधींना फोनवरून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपस्थित सर्व पत्रकारांचा संपादक प्रकाश सातपुते यांनी शॉल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. त्याचबरोबर आजच्या सर्व मान्यवरांचीही शॉल, पुष्पगुच्छ, नारळ देऊन स्वागत करण्यात आलं. या प्रसंगी तिसगावचे धडाडीचे कार्यकर्ते महापुरे हे सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनीही दैनिक सूर्यवार्ताच्या कार्यालयाला शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रमुख अध्यक्ष भाषणामध्ये सुभाष अवताडे यांनी सिडको परिसर, वाळूज एमआयडीसी परिसर याला लागून असलेला ग्रामीण भाग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेबाबत विषय काढला. या गोष्टींकडे दैनिक सूर्यवार्ता लक्ष देऊन आणि दोन्ही प्रशासनाकडे याविषयी दाद मागून ही समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न करेल, असं यावेळी अवताडे यांनी सांगितलंय. अॅडव्होकेट साळुंके यांनीही पत्रकारांनी योग्य प्रकारे लिखाण करून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना योग्य तो न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा असं सांगितलंय. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संपादक सुधीर खैरे यांनी केलंय. तर आपल्या मुख्य मनोगत मांडत असताना मुख्य संपादक प्रकाश सातपुते यांनी आपल्या दैनिक याबाबत सविस्तर वृत्त आणि सन्माननीय व्यक्तींसमोर यावेळी मांडलंय. आमचे दैनिक आता पूर्ण महाराष्ट्रभर जात असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे प्रतिनिधी नेमले गेले आहेत. तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्वसामान्य नागरिक, कामगार, शेतकरी या सर्वांसाठी आमचे दैनिक कार्य करत राहील याची ग्वाही दिली. त्यानंतर आलेल्या अनेक मान्यवरांनी संपादक महोदय यांना कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर सूर्यवार्ताच्या तालुका प्रतिनिधींना संपादक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र, ओळखपत्र वाटप करण्यात आलं. यावेळी सुनील निकम, कन्नड योगेश शेळके, फुलंब्री, अनिल कडवे, वैजापूर ग्रामीण, यासिन बेग, सोयगाव, मोहसिन शेख, शहर क्राईम प्रतिनिधी संभाजीनगर, संतोष वैराळ, महालगाव, अली शेख, खुलताबाद, विजय आघाडे, बाजार सावंगी, महेंद्र धुपे, वाळूज महानगर, मनोज जाधव, वाळूज महानगर, बाबासाहेब गानार, राजकुमार कांबळे, शहर छत्रपती संभाजीनगर यांना पत्रकारितेचे नियुक्तीकाळ आणि नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देण्यात आलंय. या कार्यक्रमाचे परिश्रम मनोज जाधव, महेंद्र धुपे यांनी घेतलाय. तर तरुण तडफदार सहसंपादक संघर्ष सातपुते यांनी केलाय. सूर्यवार्ता न्यूज, वाळूज महानगर, छत्रपती संभाजीनगर.